प्रश्न निर्माण होत आहेत. म्हणून मी ज्या वेळेला त्यांनी जूनचा मुहूर्त काढला तेव्हाच 2-3 प्रश्न विचारले होते की जून मध्ये जर तुम्ही कर्जमुक्ती करणार असाल तर तोपर्यंत हप्ते फेडायची की नाही फेडायचे, नवीन कर्ज मिळणार की नाही, नवीन मिळालेले कर्ज सुद्धा फेडायचे की नाही फेडायचं. कारण एका बाजूला मुख्यमंत्री सांगतात जून मध्ये कर्जमुक्ती करणार, तर दुसऱ्या बाजूला अर्थमंत्री बोलतायत की नियमितपणाने कर्जाची तुम्हाला सगळंच फुकट पाहिजे का, तुम्ही कर्जाचे हप्ते नियमित फेडा. म्हणजे नक्की काय करायचं शेतकऱ्यांनी हे कळण्याचं झालेलं आहे. आणि जे पॅकेज जाहीर केलं, मोठं आकर्षक शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी पॅकेज जाहीर केलं 31,000 साधारणतः 800 कोटीचं, आणि घोषणा करताना सांगितलं की इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज. हे इतिहासातली सगळ्यात मोठी थाप आहे. कारण तुम्ही साक्ष आहात, तुमच्या कॅमेऱ्याने सगळं टिपलेलं आहे. कसे शेतकरी व्यथा मांडतायत, कशा महिला आहेत, कसे आजोबा बोलतायत, कसे इतर तरुण बोलतायत, हे सगळं तुम्ही तुमच्या माध्यमातून जनतेसमोर आणलं. म्हणून मी पहिल्या प्रथम तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतोय. ही वस्तुस्थिती आहे. हेच तर सांगण्याचा माझा हा प्रयत्न होता. मी काही इथे भाषण करण्यासाठी किंवा सभा घ्यायला आलो नाही. म्हणजे सरकार जे बोलतंय ते आणि जमिनीवरची वस्तुस्थिती, शेतकऱ्यांच्या व्यथा ह्या जनतेसमोर आणायला